नमस्कार. यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकताना डिमोटिवेट होण्याआधी मी तुम्हाला काही टिप्स सांगत आहे. त्या टिप्स तुम्ही नियमितपणे पाळल्या तर तुम्ही डिमोटिवेट कधीच होणार नाही. स्वतःचा आत्मविश्वास कधीच गमावून बसणार नाही. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आल्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांना सुद्धा शेअर करा. कारण नवीन नवीन असताना आपण स्वतःचेच व्हिडिओ स्वतः बघत असतो. असे काही करू नये, कारण स्वतःचे व्हिडिओ स्वतः बघितल्याने यूट्यूबमधील ॲल्गोरिदमला माहिती होते की एकाच आयडीवरून हा व्हिडिओ बघत आहे. त्यामुळे आपल्या व्हिडिओवर परिणाम होतो आणि आपले व्ह्यूजसुद्धा वाढत नाही. यूट्यूबवर यायचं असल्यास सर्वात आधी 2-3 महिने तरी यूट्यूबविषयी पूर्ण माहिती घेऊन घ्यायला पाहिजे. नवीन नवीन चॅनल ओपन केल्यानंतर आपण काय करतो, आपलेच व्हिडिओ आपण स्वतः बघत असतो. यामुळे उलट परिणाम होतो. आणि महत्त्वाचे म्हणजे टायटल कसं लिहायचं, डिस्क्रिप्शन कसं लिहायचं, हॅशटॅग कसं लिहायचं, हे सुद्धा समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर आपल्याला हॅशटॅग न देता व्हिडिओ अपलोड करता आले असते तर त्यामध्ये ते राहिलंच नसतं की हॅशटॅग देणं, ॲड टॅग्स देणं हे ते राहिलं नसतं. पण ते देणं अत्यंत गरजेचं असते. आणि जर आपले व्हिडिओ म्युझिक म्हणजे कसं डान्सचे आहे तर कॅटेगरीमध्ये आपण डान्स टाकू शकतो. आणि आपण जर कॉमेडी करत असलं आणि कॅटेगरीमध्ये जर डान्स असलं किंवा म्युझिक असलं तर तो ॲल्गोरिदम आपले व्हिडिओ कुठपर्यंत पाठवेल, ऑडियन्सपर्यंत कसे पोहोचेल ते व्हिडिओ. आपण जर डान्स करत आहे आणि कॅटेगरीमध्ये काय टाकायचं, मग कॉमेडी टाकली, हे व्हिडिओ कुठे जाणार, मग कुठेच जाणार नाही. ते व्हिडिओ ऑडियन्सपर्यंत पोहोचणार नाही. 1-2 महिने तरी नियमितपणे आधी प्रशिक्षण घेऊन घ्यायचं, शिक्षण घेऊन घ्यायचं, नंतरच चॅनल ओपन करायचं. कारण शिक्षण घेताना आपण अनेक असे पैसे खर्च करतो, खूप असे पैसे खर्च करतो, पण त्यामुळे काहीच फायदा होत नसते. आपल्याला 1 वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल, पण आपण नेहमी स्वतःला डिमोटिवेट कधीच करायचं नाही. स्वतःचा आत्मविश्वास कधीच गमावून बसायचा नाही. व्हिडिओ अपलोड करते वेळी आपल्याला कॅटेगरीमध्ये जी कॅटेगरी आपल्याला जमेल त्याच कॅटेगरीवरती व्हिडिओ करायचे. कारण दुसऱ्याचा व्हिडिओ बघून नाही, ती छान नाचते, त्याच्यापेक्षा छान तर मला नाचता येते, असा जर आपण विचार केला तर आपण काहीच करू शकणार नाही. आपण 1 महिना, 2 महिने त्यांची व्हिडिओ पाहू करू शकतो. पण नंतर काही वेळानंतर आपण स्वतःचं काहीतरी असल्याशिवाय आपण काहीच करू शकणार नाही. म्हणून स्वतःच्या कॅटेगरीवरती तुम्ही चॅनल ओपन करा आणि स्वतःच्या कॅटेगरीवरचेच तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ टाका. आणि डिमोटिवेट कधीच व्हायचं नाही. 100, 200, 300 सबस्क्राईब होतपर्यंत तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाका. शॉर्ट व्हिडिओ टाकल्याने व्ह्यूज वाढतात आणि सबस्क्राईब पण वाढतात. सबस्क्राईब वाढले तुमचे तर तुम्ही लाँग व्हिडिओ टाका. कारण एकदाचा चेहरा मनामध्ये बसला, ऑडियन्सच्या मनामध्ये चेहरा एक वेळचा बसला की तो आपला चेहरा बघताच व्हिडिओ पाहतील. त्यामुळे तुमचे वॉच टाईमसुद्धा वाढतील. सबस्क्राईब वाढले की मग तुम्हाला व्ह्यूज पण येतील आणि तुम्हाला वॉच टाईम पण वाढतील. तर तुम्ही असे करा. सर्वात आधी तुम्ही डिमोटिवेट व्हायचं नाही. त्याला तर चॅनल मोनेटाईज झालं नाही, माझं कसं होणार? पण होईल, कधी ना कधी होतेच. ॲल्गोरिदममध्ये असं सांगितलं नाही की 365 दिवसामध्ये चॅनल मोनेटाईज झाल्याच पाहिजे. 365 दिवस समोरचे पण असू शकते. एका वर्षाआधीचे, एका वर्षानंतरचे, मागचे दिवस सोडून समोरचे 365 दिवससुद्धा असू शकते. कधी ना कधी रेग्युलर काम करत राहा. काम करताना कधीही एका दिवसाचा सुद्धा अंतर ठेवायचं नाही. रेग्युलर काम करायचं यूट्यूब चॅनलवरती भरपूर असा पैसा आहे. नेहमी तुम्ही सक्सेस होताच आणि नक्कीच आहे 100%. नेहमी काम करत राहायचं. कधी असा एकही दिवस वाया जाऊ द्यायचा नाही. त्या ॲल्गोरिदमला सुद्धा समजते की काम नियमितपणे करत आहे आणि आज कोणी व्हिडिओ बघणार नाही, पण समोर 2 दिवसांनी सुद्धा आपला व्हिडिओ बघतो आणि वॉच टाईमसुद्धा वाढतो. काम नियमित करत राहायचं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ ऐकण्यासाठी साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. भेटूया आता समोरच्या व्हिडिओमध्ये.